The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नං दुःखमनवेति चक्कं वहतो पदं मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो नං सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी नालंदा फाउंडेशन बीड आयोजित धम्मदेसना व चिवरदान समारंभाच्या प्रसंगी धम्ममंचावरती उपस्थित असलेले प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था बीड यांचे सचिव पूजनीय भिक्खू धम्मसिलजी थेरो तद्वतच ज्यांनी आम्हास मोठ्या शुद्ध हेतूने श्रद्धा भावनेतून गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने संपर्कात राहून विनंती केली आणि या सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन केले असे नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय श्रद्धावान धम्म उपासक प्राध्यापक प्रदीप लक्ष्मणराव रोडे सर आणि या कार्यक्रमास धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्वच बीडवासीय श्रद्धावान धम्म उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 26 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी आपल्या हित सुखाकरिता शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला श्रवण करावे ग्रहण करावे। आज खरं तर 12 जानेवारी 2024 आहे। जिजाऊ जयंती पण आज आहे आणि या निमित्ताने
रोडे सरांनी वारंवार आमच्याशी संपर्क साधला आणि ही तारीख त्यांना मिळाली. या तारखेचीही काही निश्चिती नव्हती. काल परवापर्यंत ही तारीखही बदलणार होती, परंतु सर म्हणाले की माझा जो काही प्रोग्राम आहे तो मी चेंज करतो आहे आणि आपल्याला हीच तारीख निश्चित ठेवावी लागेल. म्हणून आज आम्ही इकडे आलो. आम्हाला तुम्हा सर्वांना पाहून मनस्वी आनंद होतो आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आणि या बीडच्या थंडीमध्ये तुम्ही अत्यंत प्रसन्न चित्ताने बसलेले आहात. एकदा स्वतःसाठी, स्वतःमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी, बापा तुम्हाला सांगायची तर आवश्यकताच नाही पडली. टाळ्या पण वाजवल्या पाहिजे असं काही नाही. लय लोक कन्फ्युजन करणारे आहेत आपल्यामध्ये. एक जण म्हणते टाळ्याच वाजू नये, सांगितलं नाही म्हणते कुठं. मी त्यांना विचारलं वाजवू नये असं कुठं लिहिलं दाखवा. आणि टाळा वाजवल्यावर कोणता फरक पडते आणि कोणतं पाप होते हे पण सांगा. तर मग म्हणते लोक म्हणतात म्हणते. लोक तर लय काय काय म्हणतात. लोक तर घोड्यावर बसू देत नाहीत, पायी चालू देत नाहीत. काय सगळंच थोडी लोकांचं ऐकायचं असते आणि लोकांच्याच हातानं भाकरी खायची असते काय. आपल्याला हात दिले आहेत, आपल्याला बुद्धी दिली, तर त्यामुळे आपण स्वतःचाही विचार करायचा असतो. आणि म्हणून मुद्दाम होणे हे जरा सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आहे. तर खूप आनंद होतो आहे मला. सरांनी आज दुपारी 4 वाजता 4:30 वाजता मला वाटतं तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन या कॉलेजचं भूमिपूजन केलं आहे. सरांना, त्यांच्या परिवाराला, त्यांच्या स्टाफला, सर्वच प्राध्यापक वृंदांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांच्या यशासाठी मंगलमैत्री व्यक्त करतो. सरांनी लायब्ररी दाखवली आम्हाला. बऱ्याच दिवसांपासून सर संपर्कात आहेत आणि खूप चांगलं काम करतायत ते. भगवान बुद्ध म्हणाले या जगतामध्ये भरपूर लोक आहेत. अनेक लोक, असंख्य लोक जन्मास येतात आणि तेवढेच आणि त्याहीपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात. तुमच्या बीडच्या स्मशानभूमीचा तुम्ही जर आकडा पाहिला कधी, आता स्मशानभूमीत मरण्याची गोष्ट केली की लय आपल्याला भीती वाटते काही लोकांना. पण तुम्ही हकीकत पहा, भगवंताने सांगितली आहे की स्मशानभूमीची तुम्ही जर शहानिशा केली, त्याची माहिती काढली, तर रोज कोणी ना कोणी टपकते. रोज कुणाचं ना कोणाचं बटन दबते आणि त्याच्या कंपाळावर असं काही लिहिलेलं नसते की तू अमक्या जातीचा आहेस, धर्माचा आहेस म्हणून तुझा नंबर लागलाय. तू गरीब आहेस म्हणून तुझा नंबर लागलाय. तू स्त्री आहे म्हणून तुझा नंबर लागला. तू पुरुष आहे म्हणून तुझा नंबर लागला. असं काय लिहिलेलं असते काय? लिहिलेलं असते काय? अगोदरचे लोक तरी कंपाळावर 1 रुपया 2 रुपया चिपकवायचे. आता चिपकवत नाहीत. म्हणून समजा लिहिलेलं असतं तर दिसलं असतं ना. तर तसं तर काही दिसत नाही. आम्ही तर अंत्यविधी करत असतो लोकांच्या, तर तसं काही दिसत नाही. मी सांगतो हे यासाठी, भगवान म्हणाले कितीतरी लोक जन्मास येतात या जगतामध्ये आणि कितीतरी लोक मृत्युमुखी पडतात. पण मनुष्याचं जीवन कसं असावं ह्याबद्दल भगवंतांनी 45 वर्ष इथल्या लोकांना उपदेश केलेले आहेत. बुद्धत्व प्राप्तीनंतर भगवान अनेक ठिकाणी गेले. विविध प्रकारच्या नाना तऱ्हेच्या मानसिकतेमध्ये नको त्या विचारांमध्ये गुरफटलेल्या लोकांना सुख शांतीच्या मार्गावर आणण्यासाठी, त्यांना सतर्क आणि सावध करण्यासाठी, जीवनाचा खरा अर्थ त्यांना समजून सांगण्यासाठी भगवान सर्व स्तरातील लोकांकडे गेले. आणि म्हणून त्या काळातील जी चातुर्य वर्ण व्यवस्था होती, म्हणजे 4 वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, या 4ही वर्णांतील लोक बुद्धाला शरण येत राहिले. हा बुद्धाचा विजय होता. सर्वात अगोदर बुद्धत्व प्राप्तीनंतर बघा तुम्ही जर पाहिलं तर 5च लोक होते की ज्यांना भगवंतांनी आपल्या उपदेश केला. 5ही ब्राह्मण होते. परंतु यही भिक्खवे म्हणून त्यांनी धम्मचक्क पवतन सुत्ताला समजून घेतलं आणि भगवंतांनी यही भिक्खवे म्हणून त्यांना दीक्षा दिली आणि ते पहिले अर्हत ठरले. 5 अर्हत. त्यांच्यानंतर तुम्हाला माहिती आहे, बाबासाहेबांनी ती बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये लिहिलं आहे, येश नावाचा कुलपुत्र त्याची दीक्षा झाली. तो वैतागून गेला होता आपल्या प्रपंचाला, श्रीमंतीला, दारू, नशा ह्या सगळ्या गोष्टींना उपगून गेला होता आणि तो भगवंताच्या संपर्कात आला. तो दीक्षित झाला. त्याचे 54 मित्रही दीक्षित झाले आणि भिक्खू बनले. जेव्हा 61 भिक्खू तयार झाले, अर्हत तयार झाले, तेव्हा भगवंतानी मग
चरत भिक्कवे चारिकंग बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आत्ताय हिताय असं भिक्खूंना आदेश दिला आणि त्या भिक्खूने आदेश भगवंताचा शिरसावंद्य मानून जनमानसांपर्यंत बुद्धाचा विचार पोहोचवला. बुद्धाचा विचार म्हणजे काय तर माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे हेच बुद्धाने शिकवलं, वेगळं काही शिकवलं नाही. सर्व माणसं सारखे आहेत, समान आहेत हेच बुद्धाने शिकवलं. निसर्गाचे जे नियम आहेत तेच नियम आपल्याला लागू होतात. इथे जे जे म्हणून काही बाकीचं निर्माण केलं आहे ते माणसांनी स्वार्थासाठी निर्माण केलं आहे. निसर्ग दत्त इथे सगळीच माणसं समान आहेत आणि ही शिकवण भगवंताने 2600 वर्षांपूर्वी दिल्या कारणाने नंतर उरुवेला काश्यप, नदी काश्यप, गया काश्यप यासारखे सुप्रसिद्ध लोक, संन्यासी, परिव्राजक भगवंताला शरण येत राहिले. ब्राह्मण समाजातली लोक, क्षत्रिय समाजातील लोक, वैश्य समाजातील लोक, शूद्रातिशूद्र समाजातील लोक भगवंताला शरण येत राहिले आणि आपल्या जीवनाचं सोनं करत राहिले. भगवान म्हणाले मनुष्य जीवन मोठं दुर्लभ आहे, किच्चो मनुष्यपटी लाभो असं भगवंतानी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. कठीण आहे, दुर्लभ आहे मनुष्याचा जन्म प्राप्त होणं. या जगामध्ये अनेक जीवसत्व आहेत बघा. काही डोळ्यांनी दिसणारे आहेत, काही डोळ्यांनी न दिसणारे आहेत, म्हणजे सूक्ष्म पण आहेत. जलचर प्राणी आहेत, भूचर प्राणी आहेत, हवेत राहणारे प्राणी आहेत. काही आपल्याला दिसतात तर काही आपल्याला दिसत नाहीत. परंतु भगवान म्हणाले त्या सगळ्यांमध्ये सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता आहे तर तो मनुष्य प्राणी आहे. का तर मनुष्याला मन दिलं. इतर प्राण्यांकडे सुद्धा मन आहे पण त्यांच्याकडे सदसद विवेक बुद्धी नाही आहे. जसं की बैलासमोर कडबा टाकला तर काय शिव्या शाप देत नाही, असे बोटं मोडत नाही. आणि एखाद्या लग्नात गेल्यावर आपल्यासमोर जेवण जर ठेवलंय, बोलवलं, एकट्यालाच पत्रिकेत नाव टाकलंय, पण अंधार होता सायंकाळचा, लॉनवर लग्न आणि गेले सगळे घरच्या घर आणि जेवायला बसले, जेवलेत. आता ती बफे सिस्टम आली, लय डेंजर सिस्टम आहे ती. जेव्हा कार्यक्रमांना जातो लग्नाच्या अगोदरच सुरू करते पंगत. आम्ही लग्न लावून जेव्हा परत रिटर्न निघतो तिकडनं त्या डस्टबिन ठेवलेल्या असतात तिथे बघा, पुऱ्या तिथे टाकून दिलेल्या, तिथे शिरा टाकून दिलेल्या, भाज्या टाकून दिलेल्या, गुलाबजामुन टाकून दिलेल्या. का तर लोकांना वाटते बापा भेटते का नाही, भेटते का नाही, भेटते का नाही. 2च गुलाबजामुनमध्ये पोट भरत असेल तर तिथे 4-5 गुलाबजामुन घेते आणि खाते खाते. ही जीभ मोठी डेंजर आहे नाही का. घरचं आपल्याला वाटेल तसं खाल्लेलं असते आणि दुसऱ्याचं आवडेल कसं. आणि म्हणून तिथे जेवायला जाते आणि जेवायला गेल्यानंतर जेवते पोट भर आणि रिटर्न परत येताना म्हणते एवढं चांगलं लग्न झालं म्हणते, पण डाळ काय वरण काय बरोबर नव्हती म्हणते. मनुष्य प्राणी असा आहे बघा की चुका कशा काढेल इतरांमध्ये. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर काहीतरी चांगलं करता आलं पाहिजे, या देहाचं चित करता आलं पाहिजे. केवळ लोकांना नाव ठेवणं, लोकांची निंदा करणं, लोकांमधल्या त्रुट्या काढणं, लोकांना परेशान करणं, लोकांना त्रास देणं, लोकांना रडवणं हे तर कुणालाही जमेल हो. भगवान बुद्ध म्हणाले जीवन असं असावं की तुमच्या जीवनामुळे, तुमच्या जगण्यामुळे, तुमच्या जिवंत असण्यामुळे ज्यांच्याशी रक्ताचं नातं नाही आहे त्याही लोकांच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे हास्य फुललं पाहिजे. अशा लोकांच्या डोळ्यांमधले अश्रू तुमच्यामुळे पुसल्या गेले पाहिजे असे तुमचे जीवन असावे. म्हणून मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे संताचं वचन जे आहे हे भगवंतांनी सांगितलेलं वचन आहे. मरण तर प्रत्येकाला, कोण जाणार नाही. मी नेहमी सांगतो मी जाणार आहे, तुम्ही जाणार आहे, सगळे जाणार आहे. बाकीचं सगळं इथंच राहते, जातो आपण. कपाट जागेवरच राहते आपल्या घरात, फक्त चाबी जागा बदलवते. पैसे घरातच राहतात, आपले खिसे रिकामे होतात. अगोदर म्हणतात काय आहे का काढून घ्या म्हणतात. तुम्ही पाहिलं मरण प्रत्येकाला आहे. घरातून आंघोळीला काढतानाच कोणीतरी माणूस असेल तर म्हातारा माणूस येते, गेलेला माणूस असेल तर, पुरुष असेल तर, स्त्री असेल तर एखादी म्हातारी आई येते, थोडं थोडं रडते आणि पाहते गळ्यात काय ठेवलंय का, कानात काय ठेवलंय का, कमरेला काय ठेवलंय काय, पिशवीत काय ठेवलंय काय, उशी खाली काय ठेवलंय काय. ती अगोदर काढून घ्या म्हणते. फुटका मनी पहा म्हणते एखादा माती असलेला आणि पान आणा त्याच्यात ठेवा, तोंडात ठेवा, बाकीचं काढून घ्या म्हणते. काही काही मोठे लोक मरतात 2-3 दिवस ठेवतात. एक लय मोठा माणूस मेला होता नरक चतुर्थीला आपल्या महाराष्ट्रामध्ये.
2-3 दिवस ठेवलं नरक चतुर्थीला मरू नये, नको ती न्यूज जाऊ नये म्हणून. आणि ठेवलं कशासाठी, ठेवतात कशासाठी मोठमोठ्या लोकांना, तर डॉक्युमेंट्सवरती अंगठे घेण्यासाठी. ही सत्यता आहे बघा. तुम्हाला वाटेल, वाईट वाटेल, बापा तुम्ही श्रीमंत, तुम्ही लय श्रीमंत, तुम्हाला तुमच्यासाठी नाही आहे, जे असे असतील त्यांच्यासाठी आहे. पण जीवनाची हकीकत अशीच आहे म्हणाले भगवान बुद्ध. जर आपण मरणारे आहोत, जर कमवलेलं, धावपळ करून कमवलेलं, याला त्याला मारून कमवलेलं जर इथंच राहणार असेल, तर नको नको तो राग राग, द्वेष, चिडचिड, अहंकार, ईर्ष्या कशासाठी. पैसा कमवावा, धन कमवावं, घर बनवावं, सगळ्या गोष्टी प्राप्त कराव्यात. पण आपल्याकडे जे प्राप्त करत असताना किंवा प्राप्त झालेलं आहे त्याच्यामुळे आपण इतरांना त्रास देता कामा नये. म्हणून फार कमी इथे लोक आहेत असे की स्वतःसह इतरांचा विचार करणारे. जसे महापुरुष असतात, जसे आज जिजाऊचा जन्मदिवस आहे, त्यांनी एका सुपुत्राला घडवलं नाही का. राजघराण्यात जन्म झाला त्यांचा आणि त्यांना घडवलं. त्या शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एका ठिकाणी आणलं, मावळी बनवलं. पण आज आपल्या देशात एवढी वाईट परिस्थिती आहे, मी जरा डिरेक्टली बोलत असतो, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, महापुरुषांना सुद्धा जातीत गुंतवून टाकलं बघा. त्या दिवशी जे एका व्यक्तीला मी भेटलो, तर ते कुठेतरी चालले होते, त्यांना विचारलं, बा शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र माहिती आहे का तुम्हाला. ते मराठा होते. तर ते म्हणाले, भंतेजी आम्हाला जीवनचरित्र माहीत नाही, पण आम्हाला झेंडा दिलाय आणि ते झेंडा घेऊन चाललो. आपल्या काही लोकांना मी डिरेक्टली विचारतो की बाबासाहेबांनी, तुम्ही म्हणता राजकारणात लई इंटरेस्ट ना लोकांना आपल्या, तिथं काय 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 भेटत असेल, इकडं भेटत नाही म्हणून इकडं इंटरेस्ट कमी. तर इकडं भेटत नाही तर लोकांना मी प्रश्न करतो कधी कधी भगवान बुद्धांच्या संदर्भामध्ये, तर लोक म्हणतात तेवढं वाचायचं राहून गेलं म्हणतात, तेवढं माहीत नाही म्हणतात. म्हणजे जे विचारले तेवढं राहून गेलं म्हणतात, बाकीचं माहिती आहे. जय भीम म्हणणं माहिती आहे, जयंती संध्याकाळी काढायची माहिती आहे. एकदा बीडकरांसाठी, खरं तुमच्यासाठी टाळ्या वाजवा, तुम्ही आदर्श जयंती निर्माण केली होती. त्यावेळेस दैनिक वृत्तरत्न सम्राटमध्ये मी वाचत होतो, बीडची एक जयंती अशी आहे, आदर्श जयंती, कुणालाही 1 रुपया न मागता. म्हणून बीडवासियांचं मला वाटतं मागेही मी कौतुक केलं आणि आताही मी कौतुक केलं. आणि त्यात पुढाकार घेणारे, आपले नेतृत्व करणारे रोडे सर आहेत. म्हणून पुनश्च एकदा रोडे सरांसाठी पण टाळ्या वाजवा. भगवंताच्या काळात बघा, मला ते तुम्ही बोलवलं धम्मदेसनेला म्हणून आठवलं, नाही तर बापा तुमच्यासारखे लोक कायचे बोलवता, भल त्याच नादी लागलेले असतात. ते एकदा या प्रवाहात उतरलेले लोक मान पान मीपणा पद प्रतिष्ठान येऊ द्या, माझे खिसे भरू द्या, येऊ द्या, देऊ द्या नाही येऊ द्या. तुम्ही त्याला अपवाद आहात सर. रिअली प्राऊड ऑफ यू की तुम्ही काम करत आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले तुम्ही एक प्राध्यापक आहात, तुम्ही एक बौद्ध व्यक्ती आहात, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले, की तुम्ही या माध्यमातून अनेकांना रोजगार दिलाय, अनेकांना तुम्ही पोटापाण्याला लावलाय, अनेकांचे घरं तुम्ही पुढे पुढे घेऊन जाताय. आणि विशेषतः तुमची मी पाहतो आहे की तुमच्यामध्ये धार्मिक पिंड आहे, तुमच्यामध्ये सामाजिक पिंड आहे. मी आता ऑफिसमध्ये बसलो, तुम्ही माझ्या हातात ते पुस्तक दिलं बाबांचं, ते वाचण्यासाठी तर काही वेळ नव्हता. मी जस्ट ते ज्यांनी लेख लिहिले तर ते टायटल वाचले मी त्या पुस्तकाचे आणि फक्त पानं असे चाळले. त्याच्यामध्ये पाहिलं की बाबा आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा त्यांना मला वाटतं प्राप्त झाला होता. आता वय 87 किती आहे, 87व्या वर्षीपर्यंत काहींनी जे लिहिलं, अत्यंत प्रेरणादायी जीवन बाबांचं आहे बघा. भगवान बुद्ध म्हणाले, आपलं जीवन इतरांनी प्रेरणा घेण्यासारखं असावं. मरण प्रत्येकाला आहे, पण आपल्या जीवनातून इतरांनी प्रेरणा घेतली पाहिजे. कारण जगायचं आहे तर आपल्यासाठी तर जगायचंच आहे, पण इतरांच्यासाठी पण जगता आलं पाहिजे तुम्हाला. त्या जीवनाला अर्थ आहे. तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे जरी असाल तरी केवळ स्वतःपुरतं जगण्यात काही अर्थ नाही. असे तर पशु पक्षी प्राणी जगतात, त्यांचं जीवन आणि माणसाचं जीवन सारखंच असेल तर मग फरक तो काय आपल्यामध्ये. बघा ना तुम्ही, काही लोक आपल्यापुरतंच जीवन जगतात. भगवान बुद्ध म्हणाले, स्वतःपुरतं तर जीवन जगावं, पण इतरांच्यासाठी पण जीवन जगावं. जर आपण स्वतःसाठीच जीवन जगत राहिलो तर आपल्यामध्ये दया, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, बघा 4 प्रकारचे आंबे आहेत. आंबे माहिती आहे का तुम्हाला? किती प्रकारचे आंबे असतात? तुम्ही मुख्यच बसले, तुम्ही बापा आंबेवाले माणसं असाल ना, आंबे खात खात मोठे झाले नाही काय तुम्ही? किती प्रकारचे आंबे सांगितले भगवंताने?
हा बाप्पा झोपलेले नाही, जागेच आहे तुम्ही. तर 4 प्रकारचे आंबे आहेत बघा. तर भगवान म्हणाले ज्या प्रकारे 4 प्रकारचे आंबे आहेत आणि असतात आणि 4च प्रकारचे असतात, तुम्हाला आता खात्री होईल मी सांगितल्यावर. जसे 4 प्रकारचे आंबे असतात की नाही, तर भगवान म्हणाले या जगातले जेवढे लोक आहेत त्या लोकांचे सुद्धा प्रकार किती आहेत? 4च प्रकार आहे. 5व्या प्रकारचा माणूसच नाही या जगामध्ये. तर तुम्ही म्हणाल कसे? तर बघा आंबे कसे असतात मी तुम्हाला सांगेल. एक आंबा असतो, एक आंबा म्हणजे जात आंब्याची असं समजू. तर आंबे काही काही असे असतात वरतून आकर्षक असतात, पिवळे, गुलाबी, अजून कसे कसे असतील बाजारात भेटतात दिसतात बघा. काही काही आंबे वरतून आकर्षक असतात पण आतून मात्र बेचव असतात, बिलकुल चव नसते. काही असतात का नाही? वरतून आकर्षक आहे, आकर्षक आहे म्हणून तोडायचं. आता आम्ही लहान होतो, शेतकऱ्याच्या घरी जन्म झाला, आता घरी शेतात आंबे होते, तर आम्ही सकाळी उठल्यानंतर ते पाडाचे आंबे तोडायला जायचो, खाण्यासाठी जायचो शेतामध्ये. आता शेती आहे तर मग जायचो, तर काही काही आंबे चुकवायचे म्हणजे काय, तर वरतून दिसायचे, त्याला खाल्लं की ते आंबट खट लागायचा बा. तर पहिल्या प्रकारचा आंबा आहे वरतून आकर्षक दिसते पण जसा दिसते तसा बेचव असते पहा. त्याच्या वानावर जाण्यात काही अर्थ नसते. फसतात पहा बरेच लोक मार्केटमध्ये. अहो मला वाटलं पिवळे जरत आहे आणि म्हणून मी आणले, म्हणते मला काय माहिती एवढे आंबट आहेत म्हणून. असं होते ना कधी कधी बघा. तर भगवंताने सांगितलं पहिला आंबा लक्षात ठेवा की वरतून आकर्षक असतो पण आतून मात्र बेचव असतो, चविष्ट नसतो. दुसरा आंबा सांगितला भगवंताने की तो वरतून आकर्षक नसतो पण आतून मात्र चविष्ट असतो. असतात की नाही काही काही आंबे, अरे वरतून तर दिसायला हे फार बरोबर दिसत नाही म्हणते पण काय चव आहे राव आंब्याची. तर आतून चवदार असते ते आणि वरतून आकर्षक नसते. हा दुसरा आंबा. तिसरा आंबा म्हणाले भगवान बुद्ध वरतून आकर्षकही नसतो आणि आतून चवदारही नसतो, बेढप असते असं एकदम. त्याच्याकडे पाहतही नाही लोक, म्हणतात ते बरोबर नाही म्हणतात. असं तिसरा आंबा. आणि चौथा आंबा सांगितला भगवंताने वरतूनही आकर्षक असतो आणि जेवढा आकर्षक असतो तेवढाच आतून चवदार चविष्ट पण असतो की नाही? असतात की नाही असे 4 आंबे मला तुम्ही सांगा, हो की नाही? बापा होच म्हणाल तुम्ही, नाही काय म्हणा. आंबे खात खातच मोठे झाले. तर आता बघा हे 4 प्रकारचे आंबे जसे आहेत का नाही, तर भगवान म्हणाले असे 4 प्रकारचे माणसं पण आहेत या जगात. ते कोणत्याही जाती धर्माचे असो, शिकलेले असो, न शिकलेले असो, अडाणी असो, श्रीमंत असो, गरीब असो का कसे असो, या 4 प्रकारच्या आंब्या समानच माणसं आहेत. ते म्हणजे कसे? वाईट नका वाटू देऊ, तुम्ही लय सुंदर आहे, हे जरा जिव्हारी लागेल. लागलं तर लागलं, जिव्हारी लागलं तरच सुधरते. आईनं फटका दिला तरच समजते त्याला की अरे गणित काहीतरी चुकलं. शाळेत मास्तरानं मारायचे आम्हाला, अशा उलट्या हातावर छड्या खाल्ल्या बापा, म्हणून हे बोलणं येते आम्हाला. शाळेत असताना मारलं, ठाके दिले, फटके दिले. जे पोरं फटके खाऊ शकतात तेच पुढे काहीतरी घडू शकतात. मला वाटतं आता तर कायदाच काढलाय, फटके मास्तरने फटके द्यायचे नाही आणि पोराने फटके खायचे नाही. ते पोरगं वायाला जाते आणि मास्तर वायाला जाते. ते म्हणते मला काय काम धंदा नाही, शिक्षण संचालक पगार देते, मला काय देणं घेणं आहे बापू. ये नाही तर नको येऊ, बस नाही तर बस, होमवर्क कर की नको करू, माझं काय चाललंय. तुझे मम्मी पप्पा म्हणते मारू नका तर मारत नाही. कशाला लक्ष देऊ मी तुझ्याकडे, मी माझ्याकडेच लक्ष देतो म्हणते. आणि म्हणून पिढ्या आता बर्बाद होऊ लागल्या बघा. शिक्षणाची क्वालिटी लो क्वालिटी झालेली आहे बघा. बघा तुम्ही, शिक्षणाचा बाजार झाला सगळीकडे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगेल की आंबे कसे असतात. तर भगवान म्हणाले की काही काही लोक आकर्षक असतात या जगात. पुरुष स्त्रिया आकर्षक म्हणजे रंगारूपानं लय चांगले, धडधाकट, स्ट्रॉंग नाही का, एकदम शरीरयष्टी चांगली, नाकं डोळे लय असे घडवलेले. काही काही तुम्ही नाही बापा, तुम्हाला सोडून काही काही असे आकर्षक असतात. हो वरतून लय आकर्षक, पण मला पाहन फुलच वाहा, पाहतच राहा फक्त. ते त्यांचं सौंदर्य काय जे असेल ते सगळे नाही, तुम्ही नाही, पण काही काही वरतून आकर्षक असतात
पण मनानं मात्र बेचव असतात पहा, कोणाशीच पटत नाही, बिलकुल नाही. इथं कडुलिंबाचा पालाच ठेवलाय जणू काही, त्याची फवारणीच सुरू आहे. चार चौघात बसले की त्यांचं वाईट पाखडायचंच काम. अहो तुम्हाला माहिती आहे का त्या रोड सर्कलला काय समजते, बोलवलं भंतीजीला काय खरं, भूमिपूजन केलं, प्रवचन ठेवलं, दुसरं काय केलं असतं जमलं असतं. असतात बापा सर असे लोक. आम्ही त्याला अपवाद नाही. अहो भगवंताला नावं ठेवणारे, शिव्या देणारे लोक आहेत. आम्ही भगवंताचं वचन सोबत घेऊनच फिरतो. आम्ही या आविर्भावात बिलकुल नाही की लोक कौतुकच करत असतील, प्रशंसाच करत असतील, बिलकुल नाही. लोक त्याच झाडाला दगड मारतात की ज्या झाडाला फळं लागतात. खरं की खोटं? अहो ज्या झाडाला फळत नाही त्याला काय ढेकळाला दगड मारतील, ढेकळाची दगड मारतील, त्याला कशाला दगड मारतील? बघा ना तुम्ही, बोरीचं झाड असो का आंब्याचं झाड असो, त्याला कशाला दगड मारतील लोक? ज्याला फळं लागतील त्याला दगड मारतील. म्हणून जे काम करतात, जे कर्तृत्ववान असतात, त्यांना जेवढा त्रास होतो ना तेवढा वाईट लोकांना त्रास होत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे भगवंताचं वचन आहे. जयमंगल अट्टगाथा माहिती आहे तुम्हाला? देवदत्ताच्या सांगण्यावरून नालागिरी हत्ती सोडला, सुंदरी नावाची स्त्री सोडली, नाही का, चिंचा नावाची स्त्री सोडली. तुम्ही जयमंगल अट्टगाथा वाचली ना? भगवंतावर देवदत्ताने दगड मारून टाकला. तुकोबारायाला नदीत बुडवलं आणि म्हणे वैकुंठ धामला विमानात गेले म्हणे बसून. त्या काळात कुठलं ढेकळाचं विमान होतं? आणि माझ्या बांधवांना अजूनही कळत नाही कुठं वैकुंठ धाम. स्मशानभूमीला नाव ठेवले वैकुंठ धाम. इतिहास वाचला पाहिजे ना हो, कसे जातील वैकुंठ. एक संत माणूस मला सांगा आत्महत्या करेल काय? करेल? अहो संत माणूस आत्महत्या कसा करेल? तर करेल तर तो संत नाही. महापुरुष आत्महत्या कसे करतील? करू शकत नाहीत आत्महत्या. अहो ते ज्ञानी असतात, नाही का, ते आत्महत्या कसे करतील? पण या देशात अनेक महापुरुषांना मारून टाकलं बघा, पण विचार मात्र त्यांचे आज जिवंत आहेत. आणि म्हणून भगवंताने सांगितलं बघा की काही काही लोक असे असतात. भगवंताच्या मला आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला की त्या काळात काही काही लोक असेच सर इन्स्पायर व्हायचे तुमच्यासारखे. तर आठवलं म्हणून सांगतो मध्येच तुम्हाला. एकदा भगवान राहत होते श्रावस्तीमध्ये. राजा इन्स्पायर झाला भगवंतामुळे. प्रचंड श्रद्धा, प्रसेनजित राजाची प्रचंड श्रद्धा होती. जरी राजे लोक होते ना 2 वेळ विहारात यायचे. असे फार कमी लोक असतात. तुम्हाला मी उंदराची गोष्ट सांगितली आहे, तुम्ही ऐकली असेल तर. पैसा आला की सगळ्यांनाच पचत नाही, फार कमी लोक असतात पचवणारे. तर ते राजाला श्रद्धा निर्माण झाली. त्याला वाटलं बा मला धम्म समजला, भगवंताचा मार्ग जीवन मार्ग समजला, इतरांनाही समजावा. म्हणून राजाने सर असंच प्रवचन आयोजित केलं संध्याकाळी. कोणाचं? भगवान बुद्धांचं. आता बसलेल्या लोकांमध्ये सगळेच काय भाविक नसतात. हे आत्ता हे सांगतो तुम्हाला, कोण कोणत्या हेतून आणि कोण कोणत्या हेतून आलेलं असते. तुम्ही घोंगडीची गोष्ट आमची ऐकली असेल तर तुम्हाला माहीत असेल. ते महाराज प्रवचन देत होतं. रात्रीचे 11-12 वाजले. आता तुमची कॅपॅसिटी आहे, लेकरं बाळावाला माणसं, तुम्ही घड्याळाकडे पाहतच असतील तुमच्या ते बसलेले काही काही. तुम्ही प्रसन्न चित्तानं ऐकत आहात. ते प्रवचन ऐकत होते लोक. तर वेळ होत होता तर कोण 2-2, 4-4, 2-2, 4-4 उठू गेले. आता इथं येऊ लागले तर ते उठून चालले होते. फरक एवढाच होता. तर ते उठू चालले तर रात्रीचे 11-12 वाजले आणि हे प्रवचन करणार आपल्या उत्साहात सांगणं सुरू ठेवलं यानं. आता हे ज्ञानीवंत होतं. तर आमच्यासारख्याला माईक दिल्यावर काय ते रात्रभरही बोलते दिवसभरही बोलते, त्याच्यात काय विषय आहे? तर ते प्रवचन देता 11-12 वाजले. 2-2, 4-4 लोक उठत गेले. एकच समोर बसलं होतं फक्त. याचा उत्साह सांगणाऱ्याचा मात्र काही कमी झाला नाही. याला वाटलं बापा ह्याला लय समजू लागलं. पण थोड्या वेळाने ह्याच्या मनात विचार आला, प्रवचन करणाऱ्याच्या. ह्याला वाटलं याला विचारू तो बा तुला नेमकं आवडू का लागलं प्रवचन. तर यानं थांबवलं प्रवचन आणि त्याला विचारलं की बाळा तुला फार चांगलं आवडलेलं दिसते प्रवचन. हां, ते म्हणे महाराज बरं झालं थांबवलं, पण तुम्ही ज्या भ्रमात आहात तर तो भ्रम दूर करतो म्हणे तुमचा. सारे लोक उठून गेले, मी एकटाच बसलो. त्याला कारण आहे, तुम्ही ज्या घोंगडीवर बसून प्रवचन देऊ लागले ती घोंगडी माझी आहे. ती घोंगडी तेवढी मला माझी मिळाली की मी मोकळा जाण्यासाठी.
असं होते बोलणाऱ्यांचं ऐकणाऱ्यांचं. तर भगवंताच्या काळात राजानं प्रवचन आयोजित केलं भगवान बुद्धांचं. आता लय लोक जमायचे, आता श्रद्धावान लोक भरपूर होते त्या काळामध्ये. आता तुम्ही पण एवढे श्रद्धावान आहात तर जमलात बघा इथे, तर भरपूर लोक जमले बघा. तर ऐकणाऱ्यांमध्ये एका गावावरून दुसऱ्या गावी जाणारे काही व्यापारी होते. तर त्या व्यापाऱ्यांमध्ये 2 व्यापारी मित्र होते. एक मित्र सज्जन होता, ज्याची खरोखर भगवंतावरती श्रद्धा होती, त्यांच्या धम्मावर संघावर श्रद्धा होती. पण दुसरा त्याचा मित्र जो व्यापारी होता तर तो दारूच्या आहारी गेलेला होता. आणि दारूच्या तंबाखाच्या आहारी गेलेले लोक, चोराच्या वाईट लोकांच्या नादी लागलेले लोक, ते असतात पळीसारखे, चमच्यासारखे. कोणासारखे? चम्मच पळी, समजते का नाही? भगवंताने सांगितलं बरं, नाही तर म्हणाल बापा तुम्हीच लावता का काय म्हणायचं. भगवान बुद्ध म्हणाले असे जे लोक असतात तर पळीसारखे असतात. जशी पळी किंवा चमच भाजीच वरणात पूर्ण वेळ राहते पण चवीपासून त्या अलिप्त राहते, असेच काही लोक असतात. जरी महापुरुषाच्या समाजामध्ये जन्मले, जरी महापुरुषांचे शब्द त्यांच्या कानावर पडत असले, जरी त्यांच्या घरी महापुरुषांचे ग्रंथ असले, तरी त्या महापुरुषांच्या विचारांपासून ते कोसो दूर असतात. आणि मी सांगतो दारू पिणारे, तंबाखू खाणारे, मावा खाणारे, वाईट कर्म करणारे तसेच लोक असतात. तर तो व्यापारी तसाच होता. आपला मित्र चाललाय म्हणून आला होता. पाहू तर टाइमपास करायचा, तर कोणाला कुठं टाइमपास वाटते आणि कोणाला कुठं टाइमपास वाटते. तर आला, भगवंतानं प्रवचन दिलं. हो, भगवंताच्या प्रवचनात लोक बदलायचे ना. ही बुद्धाची वाणी आहे, लोक बदलण्यासाठी आहे, जीवनाचा अर्थ सांगणारी आहे. परंतु मी नेहमी सांगतो पदर प्रत्येकाकडेच नसते. पदर समज, देणारे देतात पण पदर प्रत्येकाकडे नसतो. फार कमी लोक असतात इथे या जगतामध्ये की ज्यांच्याकडे पदर असते. चांगले विचार भरपूर आहेत पण घेणारे लोक फार कमी असतात. तर सगळे लोकांमध्ये ते 2 मित्र पण बसले. सगळ्यांनी नंतर साधुकार दिला भगवंताच्या प्रवचनानंतर. पण हे 2 जे मित्र होते ह्याने मात्र भगवंताची निंदाच केली. भगवंताची निंदा तर केलीच केली, यानं राजाला वेड्यात काढलं. राजाला वेड लागलंय म्हणे, दुसरे काही कामं करायचे सोडलेत आणि या भगवान बुद्धाला बोलवलं, या भिक्षूंना बोलवले प्रवचनासाठी, ज्ञान देण्यासाठी. काय अर्थ आहे म्हणे या राजाच्या जीवनाला. आणि भगवान बुद्धाला काय लागलंय म्हणे सांगायला, ते संन्यासी आहेत. तर दारू पिऊन होता. गेले दोघेही. आता त्यांनी ते हे मांडले होते, पाल मांडले होते गावाच्या बाहेर, त्यांच्या गाड्या थांबल्या होत्या. तर दोघेही गेले. बघा कर्माचा विपाक कसा असतो हे पण तुम्हाला मी सांगतो. तर दोघे तिथे गेले. जो दारुडा होता तोही लुडकला तिथे दारू पिऊन. तर तो नेमका तिथेच पडला. गाडीच्या आकारे असतात, चाकोरे असतात ना जिथून गाड्या जातात बघा एकाच ठिकाणावरून. तर रात्र होती, अंधारी रात्र. तो दारू पिलेला व्यक्ती बडबड बडबड केली दोघांनी. दोघा मित्रांचा वाद झाला थोडाफार. हा चांगला त्याला समजून सांगत होता की तुला समजते का, तू कोणा बाबत बोलतोय वगैरे वगैरे. आणि तो म्हणतो तुला काही समजत नाही, तू वेडा आहे. आता वेडा असाच म्हणेल की तुला काही समजत नाही. तर ते पडला गाडीच्या त्या चाकोरीमध्ये, आकारीमध्ये. सकाळी सकाळी 5 वाजता गाड्यावाले उठले सगळे आणि निघाल्या गाड्या. 500 गाड्या होत्या, 500 गाड्या त्याच्यावरून गेल्या बघा. समोर गेल्यावर, पुढे गेल्यावर या मित्राला आठवलं आपला मित्र कुठं आहे. तो आलाच नाही. म्हणून मागे जाऊन पाहिलं तर तो मरून पडला होता बघा. मी हे कशासाठी सांगतोय, तुम्ही सुज्ञ आहात हे समजून घेण्यासाठी. म्हणून असेही काही लोक असतात की चांगल्या लोकांना डिवचणारे, चांगल्या लोकांना नाव ठेवणारे, चांगल्या लोकांची निंदा करणारे. भगवान म्हणाले ज्याचे कर्म त्याच्या जवळ असतात. आपल्याला माहीत असलं पाहिजे आपल्या अंतर्मनाला की आपण कसे आहोत. आपण जर चांगले आहोत तर जगाने लाख वाईट म्हणू द्या, निंदा करू द्या, त्याच्याशी काही संबंध ठेवायचा नसतो. भगवान बुद्ध म्हणाले भगवंताच्या कर्मसिद्धांतावरती विश्वास ठेवायचा असतो. मी सरांच्यासाठी ही कथा सांगितली की असे फार कमी लोक असतात राजासारखे, मोठ्या मनाचे, सिलवान, गुणवान, की त्यांना वाटते मला समजलाय, मला उमगलाय, माझ्या डोक्यात ट्यूब पेटली आहे, प्रकाश पडलाय, मला आनंद प्राप्त होतोय म्हणून इतरांनाही आनंद प्राप्त झाला पाहिजे. म्हणून त्यांनी सुरुवातीला सांगितलं बघा, मॉर्निंग वॉकला जाताना मी हेडफोन लावण्याच्या ऐवजी त्या स्पीकरवरती लावतो प्रवचन रोजच्या रोज. आणि इतरही समाजातले लोक मग ऐकतात. आणि ते मला म्हणाले की कोणीतरी त्यांचा मित्र आहे त्याने ऐकलं
आणि तो मित्र म्हणाला की ते कोणते महाराजाचं तुम्ही ऐकू लागले, ते फारच चांगलं आहे, मला ऐकव. सर म्हणाले आता मी त्याला दररोज पाठवतो ते मित्रांना. आणि ते मित्र म्हणतात की बाबा हे कधी ऐकलं नव्हतं, ऐकायला भेटते. असे खूप लोक आहेत. मी नेहमी सांगतो, दररोज इतर समाजाचे लोक फोन करतात. बघा आपले तर करतातच करतात, रोज दिवसभरामध्ये 2-4 लोकांचे फोन असतात बघा इतर समाजाच्या. सकाळीच एक आईचा फोन आला बघा, साताऱ्यावरून. सांगितलं सरांना मी, मराठा समाजातली ती आई आहे. घरामध्ये त्यांच्या 6 महिन्यापासून ती प्रवचन ऐकते, ही बुद्धाची वाणी ऐकते. ती मला म्हणाली की महाराज, सकाळी फोन केला, आई आहे त्याला, ते त्यांच्या पद्धतीने महाराजच म्हणतील. खरं तर महाराज नाव लय मोठं आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. तुम्हाला माहीत असेल नसेल, माहिती आहे की नाही महाराज का म्हणतात? एक तर राजाला म्हणतात आणि दुसरं संन्यासी लोकाला महाराज म्हणतात. तो राजाचा दर्जा आहे, तो महाराज. आपल्याला वाटते भलतंच काय काय, पण ते महाराज शब्दाचा लय अर्थ गहन आहे, मोठा अर्थ आहे त्याचा. तर ती आई बोलत होती, 10 मिनिटं माझ्यासोबत जवळपास बोलली असेल. आणि ती आई म्हणे मला महाराज, कधी भंतेजी म्हणायचे, कधी महाराज म्हणायचे. आता ते तोंडात महाराज महाराज पडले तर काय करतील बिचारे. बापा काही म्हणू दे, हे ऐकलं आणि ऐकत आहे ही मोठी उपलब्धी आहे. ते म्हणे भंतेजी महाराज, मी आतापर्यंत माझ्या जीवनातले जेवढे आनंदाचे क्षण मला मिळाले त्याच्यात सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ आणि कधीच मी न विसरणारा आनंदाचा क्षण मला जर कोणी विचारला कोणता आहे, तर आज मी तुमच्याशी हे जे 4-5-10 मिनिटं बोलते आहे ना, तर माझ्या जीवनातील सर्वोत्तम आनंदाचा क्षण हाच आहे. मी कोणालाही सांगेल म्हणे, कारण जीवनाचा अर्थ मला समजला म्हणे काय आहे ते. मी धार्मिकच आहे म्हणे, माझ्या समाजामध्ये मी करत आले म्हणे, आतापर्यंत करतो म्हणे, आमच्या परिवारातील सगळे लोक करतात. परंतु भगवान बुद्धाने जीवनाचा अर्थ सांगितला की जीवन कशामध्ये आहे. आज आपल्या देशातही आपण पाहतो, कोणासमोर लोक हात जोडतात, कोणाची पूजा वंदना करतात. आपल्याला कोणाला विरोध नाही, पण मी नेहमी सांगतो की तुम्ही किती पूजा वंदना करत असाल आणि तुम्ही माणसाशी माणुसकीने वागत नसाल, तर तुमच्या त्या पूजा वंदनेला काय अर्थ आहे? कोणत्या जाती धर्माचे असाल तुम्ही. मी तर आपल्या लोकांना सांगतो, कोणी लय मोठ्या म्हणते मी लय शिबिरं केले, म्हणते मी बुद्धगयेला जाऊन आलो. मुस्लिम लोक आपले म्हणतात आम्ही हजला जाऊन आलो. हिंदू बांधव म्हणतात आम्ही 4 धामला जाऊन आलो. अहो तुम्ही कुठे कुठे जाऊन आले असाल, पण घरच्या मायबापाचे मन दुखवत असाल, त्यांची सेवा करत नसाल, भावाला बोलत नसाल, बहिणीला बोलत नसाल, बायकोसोबत कसं वागायचं हे तुम्हाला समजत नसेल, नवऱ्याशी कसं वागावं हे तुम्हाला समजत नसेल, तर कशाच्या कोणत्या धर्माला पाळता तुम्ही? बरोबर का नाही? आपल्या देशातल्या लोकांसमोर हा प्रश्न आहे, धर्माला मानता कोणत्या, कोणत्या धर्माची पूजा करता, आणि ती पूजा कोणती? अशी हात जोडली म्हणजे पूजा, हात जोडली म्हणजे पूजा होईल का? ही तर फॉर्मॅलिटी आहे. हो, हात जोडणं फॉर्मॅलिटी आहे. आपल्याला समजलं पाहिजे की आपला प्रवाह, आपल्या स्वभावाचा प्रवाह कोणीकडे चाललाय. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतोय की 4 प्रकारचे आंबे कसे असतात आणि त्या आंब्यासारखी लोक कसे असतात. तर पहिला आंबा भगवंताने सांगितला, वरतून दिसायला आकर्षक आहे परंतु आतून मात्र बेचव आहे. तसेच काही काही माणसं आहेत म्हणाले भगवान बुद्ध, वरतून दिसायला सुंदर असतात परंतु मनाने मात्र ते काळे असतात. कोणाचेच होऊ शकत नाही, घरच्यांचे नाही, आणि जे घरच्यांचेच होऊ शकत नाही ते बाहेरच्यांचे काय होतील बाप्पा? होतील काय? बाहेर जाऊन सांगेल मी साहेब आहे म्हणते, माझा चष्मा लावलेला फोटो लावला म्हणते, माझे केस वाढले म्हणते, लोक मला सलाम करतात म्हणते, लोक मला लय मानतात आणि काय काय करतात. अरे ते काय कामाचं? बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. माणसाचं माणूस पण तुझ्यात नाही, तुझा मोठेपणा काय कामाचा? आणि म्हणून असे लोक असतात म्हणाले भगवान की वरतून दिसायला आकर्षक, आतून मनाने छोट्या मनवाले. बरेच लोक असे असतात बघा, असतात की नाही? असतात. होच म्हणता बापा, नाही काय म्हणाल तुम्ही? दुसऱ्या आंब्याप्रमाणे लोक असतात. कसे? तर वरतून आकर्षक नसतात फारसे, पण आतून मात्र गोड असतात आंबे. तसेच माणसं पण काही काही दिसायला फारसे आकर्षक जरी नसले तरी मनाने मात्र गोड असतात. सगळ्यांच्या हृदयामध्ये जागा करतात, सगळ्यांच्या मनामध्ये घर करतात, सगळ्यांना हवे हवेसे वाटतात, सगळ्यांना वाटते की आमच्या जवळ येऊन बसावं किंवा आपण त्यांच्याकडे जावं. असे फार कमी लोक बघा तुम्ही, फार कमी लोक असे असतात, लोकांना वाटते त्यांच्या सहवासात राहिलो पाहिजे, त्यांच्या जवळ गेलो पाहिजे, त्यांच्या घरी गेलो पाहिजे, त्यांना आपल्याकडे बोलवलं पाहिजे. आणि काही काही लोकांना पाहिले की लोक कट मारतात. मारतात का नाही बापा? तुम्ही मारत असाल आणि तुमच्याकडे बघून कोणी मारत असेल तर मग काही खरं नाही. असे तुम्ही बनू नका, म्हणजे झालं आपल्याकडे पाहून कट नाही मारला पाहिजे कोणी.
माहिती आहे? आपल्याकडे आपण दिसलो की इम्पॉर्टंट काम असताना देखील वाटलं पाहिजे की थांबू दे, त्यांना भेटू दे, एकदाचं जय भीम करू दे, नमस्कार करू दे, विचारपूस करू दे, असं वाटायला पाहिजे ना. किंमत तयार केली पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. आणि माणूस असा आहे की तो किंमत तयार करू शकते. आणि किंमत ही आपल्या चारित्र्यामुळे, शिलामुळे, नीतिमत्तेमुळे तयार होऊ शकते, चांगुलपणामुळेच तयार होऊ शकते. हिटलर मागे लय लोक होते, हिटलरचं ऐकणारे लय लोक होते, पण हिटलर मेल्यावर आश्रू गाळणार कोणीच नव्हतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते लादेन आणि कोण कोण काय काय मेले लोक तर फटाके फोडले होते लोकांनी. म्हणजे कोणावर आपण टीका टिप्पणी करत नाही. वाईट लोक मेले की कोणी म्हणेल का अर लय वाईट झालं हो, अजून जगायला पाहिजे. मी तर म्हणतो बापा, अंतिम संस्कारातले लोक म्हणतात हां बरं झालं म्हणतात, आता टेन्शन मिटलं म्हणतात, गेलं ते लय बरं झालं. आता एक जण गेलो एका गावामध्ये, आता नाव घेत नाही त्या गावाचं माणसाचं, पण लय दारू पित होतं, बायकोला मारत होतं, लेकरांना मारत होतं, सारं घरदाराची वाट लावली, शेती विकली, घरही विकले, वाटोला लावलं केलं सगळं. ते मेलं. 40-45 वर्षाचं होतं सर काहीतरी. आपल्याच इकडची व्यक्ती गोष्ट आहे ती, खरीच घडलेली आताची. ते मेलं, त्याचं पोरगं भेटलं. मी म्हटलं वाईट झालं हो, म्हटलं बा तुमचा वडील गेले. तर ते त्याची आई पण होती, म्हणजे त्या पोराची आई, म्हणजे त्या माणसाची बायको. तर ते जरा धार्मिक, थोडेफार धार्मिक. ते म्हणे भंतेजी तुम्हाला म्हणजे खरं सांगतो तुम्हाला, आम्ही तिघच होतो, ती आई, ते पोरगं थोडंसं मोठं. भंतेजी म्हणे ते गेले म्हणे, बरं झालं म्हणे गेला. इकडच्या भाषेत, आता इकडं अरे तुरे बोलतात ना, ते म्हणे गेला ते बरं झालं गेला म्हणे. एवढा आम्हाला आनंद झाला म्हणे, कारण त्याच्या असण्यात काही फायदा नव्हता म्हणे. एकदम इज्जत घालवली, सारं घरदार घालवलं, शेती गेली म्हणे, असून काय फायदा होता म्हणे, नसण्यातच अर्थ आहे असं आम्ही आता समजतो म्हणे स्वतःला. तर म्हणून विचार करा तुम्ही. हे यासाठी सांगतोय की काही लोकांना घरचे लोक वैतागतात. हे आता सांगितलं की नाही, यांनी सांगितलं की नाही, हकीकतमध्ये ते घरच्या लोकांना वैतागून तिचं जीव द्यायला आलंय. आणि जीव द्यायला आले, परंतु पुन्हा विचार आलाय बापा जीव कसा देऊ. मी नेहमी सांगतो, ज्याने कुणाला तरी वैतागून रॉकेल घेतलंय किंवा पेट्रोल घेतलंय किंवा विष प्राशन केलं, त्यातून जर वाचले, त्यांच्या समोर तुम्ही घेऊन जा. अजून घेता का थोडंसं विष? जिंदगीत कोण जर घेतलं तर माझं नाव बदलून ठेवा तुम्ही. कोणी जळण्यातून वाचला असेल, एखादी माझी माता भगिनी किंवा एखादा माणूस कोणी समजा वाचलं, त्याला पुन्हा म्हणा तर तुम्हाला ही माचीस, लोक लय वाईट असतील, वाईट आहेत असं म्हणतात, तर ही माचीस आणि माझ्याकडे गाडीत पेट्रोलची टाकी भरलेली आहे, फ्रीमध्ये देतो. ते घेईल का पुन्हा? घेऊ शकत नाही. तुम्हाला सांगतो, मरणाच्या दाढेतून परत वापस येणं काय असते ते त्यालाच विचारा. आणि म्हणून मरण्याचं ते नावच घेत नाही पुन्हा, जे मरण्यातून परत आलेत. तर त्याच्यामुळे भगवंताने सांगितलं बघा की काही लोक दुसऱ्या आंब्यासारखे असतात, की वरतून दिसायला आकर्षक नसतात, पण आतून मात्र मधाळ असतात, गोड असतात. म्हणून दिसण्याचा, श्रीमंतीचा आणि शिक्षणाचा पण तसा फारसा काही संबंध नाही आहे या जीवनाचा. हे महत्त्वाचंच आहे, शिक्षणही महत्त्वाचं आहे, सौंदर्यही महत्त्वाचंच आहे, धन दौलतही महत्त्वाची आहे, पण तेवढंच महत्त्वाचं नाही, तर त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे आपलं चांगलं असणं, आपला चांगुलपणा महत्त्वाचा आहे. नाही तर कुत्र जवळ उभे राहीना, उपयोग आहे का त्या जीवनाला? काही कोणीच बरं म्हणणार, त्या जीवनाला काय अर्थ आहे? म्हणून आपण दिसायला जरी सुंदर नसलो, समजा यदा कदाचित, म्हणजे याचा अर्थ असा नाही बापा की जे सुंदर आहे त्यांना नाव ठेवतो, भगवान म्हणाले तसा त्याचा अर्थ नाही. पण सौंदर्य नसेल तरी चालेल, पण मन मात्र आपलं सुंदर असायला पाहिजे. सगळ्यांशी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, दया, करुणा, प्रेम आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. सगळ्यांना आपलं करणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. प्रत्येकाला आपलं करता आलं पाहिजे. त्यासाठी इथं साखर ठेवता आली पाहिजे आणि इथे बर्फ ठेवता आला पाहिजे. नाही तर इथं आगच ठेवली आणि इथं कडुलिंबाचा पालान रसच ठेवलाय. भेटल त्याला नाकच मुरडणं, भेटल त्याला नाकच मुरडणं. काही सांगावं तर फक्त लय चांगला कार्यक्रम झाला, कायचा चांगला कार्यक्रम झाला, काय हुदाय त्यांना, काय काम धंदा, असेच म्हणतील. बघा मी नेहमी सांगतो, लग्नात गेले, जेवायला बसले, जेवण वगैरे लिहिलं, ते एक जण म्हणते कायचं खरं आहे लग्नात, नवरी खूप चांगला जोडा आहे. एक जण म्हणते कायचा खरं आहे, हीच पोरगी भेटली का? मी दाखवत होतो त्यांना, ती पोरगी चांगली होती म्हणते, ती पोरगा चांगला होता. आपलं ऐका म्हणते, माझं ऐका.
माझं ऐका तर खरं म्हणते, नाही तर बरोबर नाही म्हणते. असे नाक मुरडणारी लोक जे असतात तर ते भगवान बुद्ध म्हणाले या जगात असतात. म्हणून दुसरा आंबा लक्षात ठेवा, तर दुसऱ्या आंब्यासारखे असलो तर चालते. वरतून दिसायला चांगले नसेल तरी चालते, आतून मधाळ असलो पाहिजे. तिसरा आंबा भगवंताने सांगितला का नाही, तो वरतूनही आकर्षक नसतो आणि आतूनही मधाळ नसतो. इथं खरंच काही काही माणसं तशी असतात. पहा, इथं नाही बापा, तुम्ही लय चांगले. या जगाची गोष्ट चालली आहे. या जगात आमच्याकडे त्याच्यात मन आहे बघा, लहानपणापासून ऐकत आलो एक मन. तुम्ही ऐकता का नाही माहीत नाही, म्हणता का नाही माहीत नाही. काही काही लोक वरतूनही काळे आहेत म्हणते आणि आतूनही काळं आहे म्हणते. एखादी स्त्री असेल, एखादा पुरुष असेल. परवाच्याच दिवशी एका व्यक्तीला माझ्या समोरच म्हणे, एक भंतेजी आमचे भंतेजी म्हणे, तुम्ही सांगता ते खरंच आहे म्हणे, काही काही लोक वरतूनही काळे ना आतूनही काळे. हे माणूस जे आता गेला म्हणे ते सांगत होते, ते खरंच म्हणे वरतूनही काळा ना आतूनही काळा आहे म्हणे. भगवंताने बरोबरच सांगितलं म्हणे, तुम्ही नाही बापा, पण असे माणसं आहेत बघा आंब्यासारखे. ते वरतूनही काळेच असतात आणि आतूनही त्यांचं मन काळच असते. दिसायलाही नाही, वानालाही नाही. हां, पाठ आहे बापा तुम्हाला लय पाठ. तुम्ही लय हुशार आहे, बीडकर लय हुशार तुम्ही. तर वानाला नसतात आणि गुणाला नसतात. चौथा प्रकार सांगितला भगवंताने. सर्वश्रेष्ठ आंबा असतो एक सर्वात चांगला, तो कोणता? वरतून आकर्षक आणि आतूनही चविष्ट असतो. तसे काही काही माणसं असतात बघा की वरतूनही सौंदर्यवान असतात, सुंदर असतात आणि मनानेही सुंदर असतात. भगवान म्हणाले एक तर दुसऱ्या प्रकारचे बना, नाही तर असाल तर चौथ्या प्रकारचे बना. पण आता हे प्रत्येकाला सौंदर्य काही लाभत नाही. आपले बाबासाहेब वरतूनही सुंदर होते आणि मनानेही सुंदर होते. म्हणून इथल्या लाखो करोडो लोकांचं जीवन सोन्यासारखं बनवलं बघा. म्हणून ते तुम्ही ऐकता गाण्यांमधून की माझ्या भीमानं सोन्यानं भरली ओठी, खातो तुपात पोळी भीमा तुझ्यामुळे. बाबासाहेबांचं बघा जीवन कार्य कसं होतं. सगळे रमाई बघा, रमाईचा फोटो पहा, चेहऱ्यावर त्यांच्या विनम्रता दिसते, सौंदर्यता दिसते. सुंदर असावं आणि मनानेही सुंदर असावं. भगवंत तर सौंदर्याची खाण होते. तुम्ही बुद्धाच्या गुणांबद्दल जर पाहाल तर 32 लक्षणांनी युक्त, 80 शुभ चिन्हांनी युक्त भगवान बुद्ध होते. बुद्धासारखं सौंदर्य तर कुणालाच नव्हतं. सुंदर तर होतेच होते बुद्ध, परंतु मनाने अत्यंत सुंदर होते. म्हणून तर अंगुलीमालासारख्या डाकूला आपलं बनवू शकले, पटाचारीला आपलं बनवू शकले, किसा गौतमीला, राजे लोकांना, ब्राह्मणांना, क्षत्रियांना, वैश्यांना, शूद्रांना आपलं बनवू शकले. आणि म्हणून मनुष्याने दुसऱ्या किंवा चौथ्या प्रकारच्या आंब्यासारखं असावं, बनावं, असा भगवंताचा उपदेश आहे. नाही तर काही काही ठिकाणी नाव मोठं आणि लक्षण खोटं असते. पहा, असते का नाही? तर तुम्हाला छोटासा एक दृष्टांत सांगतो. भगवंताच्या काळात काही काही लोक म्हणजे नाव असावं चांगलं, जसं सौंदर्य महत्त्वाचं वाटते की नाही काही काही लोकांना, तर काही काही लोकांना वाटते माझं नाव लय चांगलं आहे. वाटते बापा, माझ्या नावासारखं कुणाचं नाव आहे का म्हणतात. आता अगोदरच्या काळात आपल्या लोकांचे नाव दगड्या, धोंड्या आणि कोणतं कोणतं काय काय होतं नाही का. आता नावं चांगले चांगले आहेत. तर नाव तर चांगलं महत्त्वाचं आहे, पण कीर्ती पण चांगली पाहिजे, कर्तृत्व पण चांगलं पाहिजे का नाही. तर एकदा बघा, एक मुलगा होता, त्याच्या मायबापा नाव त्याचं ठेवलं ठणठणपाल. काय नाव ठेवलं? ठणठणपाल. आता अगोदरच्या काळात लोक अंधश्रद्धाळू होते, शिक्षण नव्हतं आणि काही लेकरं मरायचे समजा कोणाचे, तर नाव धोंड्या, दगड्या, केरिया आणि अजून काय काय नाव ठेवायचे. आता नाव सुंदर सुंदर आले. तर त्या मायबापाने पोराचं नाव ठेवलं ठणठणपाल. आता भलतंच नाव होतं ठणठणपाल. आता कोणी नाही ठेवणार असं नाव ठेवलं खरंच ठणठणपाल. तर हे लहानाचं मोठं झालं. आता जसं काही काही पोरांचे लय नाव चांगले ठेवलेले असतात आमच्याकडूनच हो, आणि मायबाप त्याला म्हणते पिंट्या, बंटी, काय चिंट्या, भलतंच काय काय नाव ठेवलंय चांगलं. आणि ते नाव ऐकता ऐकता मोठं होते. मग कॉलेजला जाते, शाळेत जाते, कुठं कुठं जाते. आणि समजा मित्रांनी मायबाप म्हणतात त्या नावाने हाक मारली, लय राग येते, मग चिडते. मग आणि पोरं म्हणतात मग आम्हाला काय करायचं, आम्ही थोडी म्हणतो, तुझ्या घरचेच म्हणतात तसं. आली की नाही फजिती. म्हणून मी नामकरणाच्या वेळेस अगोदर सांगतो लोकांना, जे नाव ठेवल्या जाते त्याच नावाने हाक मारा. कानात मारा का कुठं मारा, तर त्याच नावाने हाक मारत राहा. भलत्याच घुगऱ्या काढू घुगऱ्या ठेवू दुसऱ्याच नावाने हाक मारतात बघा. म्हशी गेल्या दुर्र काय काय म्हणते,
ते बंद केलं वाटते. त्या दिवशी एका ठिकाणी गेलो नामकरणाला, भंतेजी म्हणे आता तुमचा कार्यक्रम झाला म्हणे, तुमचा झाला की दुसरा कार्यक्रम. म्हटलं दुसरा कोणता? तो ते म्हणे घुगऱ्याचा कार्यक्रम आहे म्हणे. कानात मशी गेल्या दुर्र म्हणायचं म्हणे आणि तो कार्यक्रम आहे म्हणे. आणि ते भलतेच काय काय नाव घेतात म्हणे, 5 नाव घ्यावं लागतात म्हणे. म्हटलं कायदा कुठं लिहिला असा 5 नावाचा? एकच नाव ठेवलं पाहिजे. तर ठणठणपालाचं नाव ठेवलं की नाही, ठणठणपाल. तर मोठं मोठं होत आलं, वयात आलं आणि त्याला ठणठणपाल म्हणायचे सगळे. तर त्याला भलतंच काहीतरी वाटायचं, अरे आपलं नाव बरोबर नाही असं वाटायचं त्याला. आणि त्याची मित्रमंडळी पण म्हणायची त्याला की तुझं नाव बरोबर नाही हो ठणठणपाल. तर ते म्हणे असं आहे का? तर ते मग जरा नाराज राहायचं. तर घरच्यांना जाऊन भांडलं ते मायबापाला, माझं नाव असं कुठं ठेवतात का ठणठणपाल. मायबापही त्याला भांडले, तुझा शहाणा झाला का वगैरे वगैरे. आणि त्याला भांडल्यावर ते म्हणे मी निघून जातो म्हणजे घराच्या बाहेर. तर हे घराच्या बाहेर निघून गेलं या भावनेतून की याला वाटलं बा माझं एकट्याचंच नाव आहे जगात असं की अजून कोणाचं आहे जरा तपासू. लोक तपासतात पा, लोक तपासतात बघा. आता समजा हे मागून कोणी येतात की नाही कार्यक्रमात लोक कुठे पण समजा, तर लोक पाहतात आपल्या मताचे कुठं बसलेत. पाहता तुम्ही, पाहतात का नाही आपल्या मताचे कुठं आहे. विहारात असो, सभेत असो, कोणत्या लग्नात असो, असे पाहतात. पण आपल्या विचाराचे आपल्या मताचे कुठं बसलेत. मग ते चोर का असे ना तिथं जाऊन बसते बरोबर, चांगल्याच्या जवळ बसणार नाही. आपली प्रवृत्ती जशी असेल, आपला स्वभाव जसा असेल तसेच लोक शोधतो आपण. बघा तुम्ही, चांगल्या लोकांना वाईट लोक आवडत नाहीत आणि वाईट लोकांना चांगले लोक पसंतच पडत नाहीत. त्यांच्याकडे कौतुक तर करून पहा चांगल्या लोकांचं वाईट लोकांकडे. काही सांगता का म्हणते तुम्ही, असं म्हणतात लोक. तर ते ठणठणपाल गेलं शोधायला, आपलंच नाव आहे का अजून कोणाचं आहे ते. तर गेलं जाता जाता आता गावातून बाहेर निघालं. बाहेर निघाल्यावर एका शेतामध्ये एक महिला गोवऱ्या वेचत होती. गोवऱ्या शेणाच्या ती वेचत होती. तर ह्याच्यामध्ये जिज्ञासा, पाहू तर द्या कोणाकोणाचे नाव असे आहेत का माझं एकट्याचंच आहे. तर त्या महिलेला विचारलं यानं की ताई काय करत आहे. ते म्हणे गोवऱ्या वेचत आहे. तुमचं नाव काय आहे. ते म्हणे लक्ष्मी. ते म्हणे काय. ते म्हणे लक्ष्मी. लक्ष्मी आणि गोवऱ्या वेचते. लक्ष्मी म्हणजे काय, धन दौलत श्रीमंती म्हणजे लक्ष्मी ना. लक्ष्मी गोवऱ्या वेचते, लक्ष्मी शेतात काम करते, नाव तर लक्ष्मी आहे पण तू तर गोवऱ्या वेचते म्हणे. हो म्हणे मग त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे, आई वडिलांनी ठेवलं म्हणे नाव. ते म्हणे बरं बरं. ते पुढे निघालं तर एक भिकारी दिसला त्याला. तर भिकारी भीक मागत होता. तर याला वाटलं बा आता याला एकदा विचारूच आपण तुझं नाव काय आहे. त्या भिकाऱ्याला विचारलं तुझं नाव काय. तर तो भिकारी म्हणे माझं नाव धनपाल आहे म्हणे. काय धनपाल. धनपाल, धनाचं रक्षण करणारा धनवान असलेला धनपाल. ते म्हणे नाव तर धनपाल ठेवलं भीक मागते. याला वाटलं आपल्याच जातीचे दिसू लागले हे. पण गेलं पुढे गेलं तर एक प्रेत यात्रा निघाली होती. एक तरुण मुलगा मरण पावला होता 30-35 वर्षाचा. हे घुसलं त्या अंतिम संस्कारात. याच्यात जिज्ञासा, मेलेल्याचं पण नाव विचारू. आता नावच विचारायची त्याला, आपल्या समान कोणाचं नाव आहे का आपलंच एकट्याचं आहे ते. यानं विचारलं मेलेलं कोण आहे म्हणे. लोक म्हणे अमर मेला म्हणे त्यांच्या घरचा. कोण मेला म्हणे, अमर मेला. ते म्हणे अमर मेला. अमर ज्याच्या नावाचा अर्थ आहे की मरणार नाही ते. ती अमरवेल असते की नाही बघा, शेतात जाता का तुम्ही कधी. अमरवेल असते पिवळसर अशी, ती तोडून कशावरही टाकली कोणत्याही झाडावर तर ती तिथेही जिवंत होते बघा. पूर्ण झाडाला व्यापून टाकते ती आंबरवेल असते, अशी पिवळसर असते. तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही बापा, शब्द लय वेगवेगळे असतात. पण अशी एक वेल असते की ती तोडली तरी कोणत्याही झाडावर टाकली की ती जगते, ती वाचते, ती जिवंत होते तिथे ती. आणि तसे हा म्हणे लक्ष्मी गोवऱ्या वेचते, धनपाल भीक मागते आणि अमर मरते जर, तर माझं नाव कशाचं वाईट आहे म्हणे. माझं नाव ठणठणपाल आहे म्हणे, चांगलंच आहे म्हणे माझं नाव. आई वडिलाला म्हणे मला माफ करा म्हणे, माझंच चुकलं. मला वाटलं जगात माझंच नाव निराळं आहे, वेगळं आहे की काय. पण काही माझ्या नावाचा तरी चांगलाच अर्थ आहे म्हणे, ठणठणपाल. सारं घर ठणठण झालं म्हणता तुम्ही, तर माझ्या नावाचा अर्थ तरी ठणठणपाल चांगला आहे म्हणे. पण मी पाहिलं की लक्ष्मी गोवऱ्या वेचू लागली, धनपाल भीक मागू लागला आणि अमर मेला म्हणे. तर नावात काही नसते बापा,
नाव किती चांगलं असून काही फायद्याचं नसते, कर्तृत्व आपलं चांगलं असावं असं भगवंताने सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण जीवनाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. भगवान बुद्ध म्हणाले की बघा, जीवन सगळ्यांना सारखंच मिळालं आहे. प्रत्येकाला 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, 1 नाक आहे, 2 कान आहेत. पण सगळेच लोक सारखेच आहेत का? आहेत का? एका परिवारातली तरी सगळेच लोक सारखे आहेत का? प्रत्येकाच्यावर अवलंबून आहे, डिपेंड आहे की आपण या जीवनाला कसं बनवतो आहे. माहिती आहे तुम्हाला, महापुरुषाची हीच शिकवण आहे की या जीवनाला आपण कसं बनवतो आहे हे फार महत्त्वाचं आहे. मी नेहमी सांगतो बघा की तुम्ही अंगठ्या करता की नाही, अंगठ्या असतात ना तुमच्या बोटांमध्ये, रिंग, गोल्डन रिंग. तर कधी कधी काही लोक बघा सोन्याची अंगठी करतात आणि त्या अंगठीमध्ये हिऱ्याचा खडा जडवतात. आता हिरा तर काय घेता येत नाही, हिरा लय मौल्यवान असते. तर हिऱ्याचा खडा त्या अंगठीमध्ये जडवतात आणि सांगताना असे भाषण करताना असं असं करते. कोणाला दाखवायचं ते हे असं असं लय बाबा, कानातलं घेतलं की कान खासते बायांचा, आमच्या माझ्या आईचा, ताईचा, 4 चौघीत गेलं की कान खासते, नाकातलं केलं की असं 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 करते, गळ्यातलं काय केलं की ते वरती काढ, वरती काढ. का? तर विचाराव, कोण तरी विचाराव. कार्यक्रम लय चांगला झाला हो, पण कोण तरी विचाराव मला, कानातलं कुठून घेतलं, कोण घेऊन दिलं, कितीला घेतलं, गळ्यातलं कुठून घेतलं, किती ग्रॅम, किती तोळे आहे, कोण तर विचाराव. काय लोक होते, बरोबर नव्हते लोक. आणि लोक खुश, कार्यक्रम झाला तर, आणि यांचं ध्यान आपल्यावरच, मला कोणी विचारलंच नाही, मला कोणी विचारलंच नाही. तुम्ही लय चांगलं काम करता भंतेजीच्या माध्यमातून. त्या पॉम्पलेटवर कोणाचं नाव गाव नसते. एकदा खरंच भंतेजीसाठी आणि तुम्हा सर्व संयोजकासाठी या बीडमध्ये जे धार्मिक सामाजिक कार्य करतात त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला सांगितल्या मी तुम्हाला. नावासाठी लोक लय हपापलेले असतात बघा, लय भानगडी होतात. आणि म्हणून मी तुमचं कौतुक करतो. याच्यात कोणी असे बसलेले असतील अपेक्षा करणारे, तर ते तर बापा माझे बोटच मोडतील माझ्यावर. ह्यांना कुठून आणलं म्हणतील सरांनी धरून, हे तर गोळ्यात घालते म्हणतील डायरेक्ट. आता गोळ्या घातल्यावर, चिमटी घेतल्यावर सुधरते, इंजेक्शन दुखतेच. गोळ्या कडूच असतात तापीच्या, ताप आल्यावर कडूच गोळ्या असतात नाही का. आणि त्या गोळ्या घेतल्या तर ताप कमी होईल ना. आता गोळ्यामध्ये जर साखर घालून दिली तर ताप कसा उतरेल. इंजेक्शन नुसतंच असं ठेवून दिलंय तर औषध आतमध्ये कसं जाईल आणि दुखणं बरं कसं होईल. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की अंगठी जी असते बघा, हिऱ्याचा खडा जडवला जातो. आणि लोक अंगठी कशाची आहे म्हणतात सांगताना, आणि अंगठी कशाची असते हकीकतमध्ये, सोन्याची. सर्व सोनं, खडाच फक्त हिऱ्याचा. आणि सांगताना लोक म्हणतात हिऱ्याची अंगठी केली म्हणतात. तर हिरा ते सोनं जे आहे ना, भगवान बुद्ध म्हणाले सोनं म्हणजे आपला देह आहे जो प्रत्येकाला मिळालेला आहे. पण या सोन्याच्या अंगठीला लोक हिरा म्हणतात का नाही, तसे कर्म जर हिऱ्या समान असतील तर लोक सुद्धा हिऱ्या समान म्हणतात आपल्याला. अहो ती स्त्री तो पुरुष साहेब खूप चांगले आहे म्हणतात. हालाकी त्यांना शरीर माणसाचंच दिलंय आणि आपल्याला शरीर माणसाचंच दिलंय. मी नेहमी सांगतो की एक गुरुजी होते, त्या गुरुजीच्या शिष्याने गुरुजींना विचारलं की या जीवनाची किंमत काय आहे. तर ते गुरुजी आपल्या शिष्याच्या हातावर एक दगड टेकवतात. तो दगड साधा नसतो आणि त्या शिष्याला सांगतात की बाजारात जा, या दगडाची किंमत काढ. अट एकच आहे की दगड विकायचा नाही. ते शिष्य जातात मार्केटमध्ये, बाजारामध्ये, आणि सर्वात अगोदर त्याला भेटतात फळ विक्रेता भेटतो एक. त्या फळ विक्रेत्याला तो दगड दाखवतो, याची किंमत काय द्याल. तर तो फळ विक्रेता म्हणते या दगडाच्या मोबदल्यात 10-12 संत्री देतो, एवढी या दगडाची किंमत. शिष्य म्हणते धन्यवाद, मला गुरुजींनी किंमत काढायला सांगितली, दगड विकायला सांगितला नाही. तिथून पुढे भाजी विक्रेत्याकडे जातो, तो दगड दाखवतो, भाजी विक्रेत्याला विचारतो या दगडाची काय किंमत द्याल. भाजी विक्रेता म्हणते एक गोणी भरून पोतं भरून बटाटे देतो, याच्या मोबदल्यात एवढी या दगडाची किंमत आहे. तो म्हणतो धन्यवाद, दगड विकायचा नाही. पुढे सोनाराच्या दुकानात जातो, सोनार त्या दगडाला पाहतो, सोनार म्हणतो 50,000 रुपये किंमत याची देऊ शकतो, एवढी या दगडाची किंमत आहे. तो म्हणतो धन्यवाद. तिथून पुढे जातो जोहरीच्या दुकानामध्ये, जोहरी म्हणजे हिरे माणिक मोत्याचा व्यापारी. त्या जोहरीकडे गेल्याबरोबर दुकानात हिरा याच्या तो दगड याच्या हातातच असतो. हा जसा एंट्री करतो त्या शॉपमध्ये, दुकानामध्ये जोहरीच्या, तसा तो
जोहरी तटकन उठून उभा राहतो, याच्याकडे पाहून, कारण याच्या हातात तो दगड असतो. उठून उभा राहून याला साष्टांग दंडवत घालतो, एक परिक्रमा घालतो आणि पुन्हा साष्टांग दंडवत घालतो. हा पाहतच राहतो आणि हा तोच प्रश्न विचारतो की या दगडाची काय किंमत द्याल. तेव्हा तो जोहरी म्हणतो, तुम्ही जो शब्द काढाल त्याच्या 100 पट जास्त किंमत या दगडाची मी देऊ शकतो. हा दगड अनमोल आहे, मूल्यवान आहे. हा अवाक होतो आणि पुन्हा माघारी आपल्या गुरुजींकडे जातो आणि गुरुजींना म्हणतो, गुरुजी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तर गुरुजी त्याला विचारतात की तुला मी बाजारात पाठवलं होतं, तर बाजारात काय घडलं ते मला सांग. हा क्रमशः सांगतो काय काय घडलं. त्यावर गुरुजी म्हणतात की बघ, हे जीवन असंच आहे, मिळाले सर्वांना सारखंच, पण प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेवर, प्रत्येकाच्या स्वभावावर, प्रत्येकाच्या आचारा विचारांवरती अवलंबून आहे की याचं सोनं करायचं आहे, हिरा करायचा आहे, की याची माती करायची आहे. कोणावर अवलंबून आहे? हे आपल्यावर अवलंबून आहे. याचं काय बनवायचं आहे ते. माणसंच आहेत, पण काही लोक इतरांच्या कामी पडतात, इतरांच्याही जीवनाचा उद्धार करतात, इतरांच्याही जीवनाचं सोनं करतात, आणि काही लोक इतरांना जीवनातून उद्ध्वस्त करतात, उठवतात. काही लोकांना जिंदगी देतात, जीवन देतात, मृत्यूच्या दाढेतून वर काढतात, आणि काही लोक मारण्याचेच कामं करतात. भगवंतानं जे पंचशील शिकवलंय की नाही, त्याचे 2 अर्थ सांगितले भगवंताने. प्राणी हिंसा करणारे काही लोक असतात सतत, आणि काही लोक प्राणी मात्रांवर दया करणारे असतात. काही लोक चोऱ्या करणारे असतात आणि काही लोक दानी असतात. काही लोक व्याभिचार करणारे असतात आणि काही लोक परस्त्रीला, पुरुषाला भाऊ आणि बहीण मानणारे असतात, ब्रह्मचर्य पालन करणारे असतात. काही लोक खोटं बोलत राहतात, लबाड बोलतात, ठकवतात, फसवतात, लुटतात, आणि काही लोक खऱ्याने वागतात, खरं बोलतात आणि खरं बोलून लोकांचे मन जिंकत असतात. काही लोक दारू, गांजा, बिडी, तंबाखूचं सेवन करू स्वतःचं जीवन बेशुद्ध बनवतात, बिलकुल उद्ध्वस्त करतात स्वतःला, स्वतःच्या परिवाराला. आणि काही लोक इथे शुद्धीवर असतात, स्वतःला अलर्ट ठेवतात, सावध ठेवतात, कायावाच्या मनावर संयम ठेवतात, बुद्ध धम्म संघावरती श्रद्धा ठेवतात, आणि आपल्याही जीवनाचा उद्धार करतात आणि इतरांच्याही जीवनाचा उद्धार करतात. आणि म्हणून तुम्ही आज इथे एवढ्या मोठ्या संख्येने आलात. सरांनी मला इथे बोलावलं, ॲक्च्युली वेळ भरपूर झालेला असल्या कारणाने, आणि आमची गाडी काही थांबत नाही, आमची गाडी पुढे जाते. रोजच्या रोज दौरे असतात. सकाळी पुन्हा पुण्याला जायचं आहे आम्हाला. पुण्यामध्ये 3 कार्यक्रम आहेत आणि रोजच दौरे असतात. तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरती अशीच प्रवचनं ऐकायची असतील, बुद्ध धम्मातील विषय असतात, बाबासाहेबांच्या संदर्भातील विषय असतात, आणि विशेषतः फॅमिली संबंधीचे विषय असतात. कारण मी फोकस करतो लोकांवरती की तुम्ही घरात किमान कसं वागावं. बाहेर तर लोक डुप्लिकेट वागतात हो, तुम्ही नाही बापा, तुम्ही हसू लागले, तुम्ही नाही, तुम्ही लय चांगले. घरात लोक रिअल ओरिजिनल जे आहे आपलं, तर घरात आपण व्यवस्थित असलो पाहिजे. लोकांना आजकालच्या माझ्या काही आया, माझ्या काही बहिणी आपल्या सासूला किंवा काही सासा पण सुनेला किंवा सासऱ्यांना किंवा बोलताना सगळ्यांना कोणाला भाऊ म्हणते, कोणाला आई आई म्हणते, मम्मी मम्मी म्हणते, डॅडी डॅडी, पप्पा पप्पा, बाबा बाबा म्हणते, आणि वर्तनात मात्र लय बेकार असते हो. म्हाताऱ्याला काहीच समजत नाही म्हणते, म्हातारीला काहीच समजत नाही म्हणते, आमच्या सुनेला तर काहीच समजत नाही म्हणते. आणि ती एखाद्याची पत्नी म्हणते, बाहेर हे साहेब असते हो, बाहेर सगळ्यांसाठी साहेब, आणि घरी बायको म्हणते यांना काहीच समजत नाही म्हणते. असं तुमच्यासोबत घडत नसेल बापा, तुम्ही लय चांगले. पण असं होते कधी कधी, लोक म्हणतात साहेब लय चांगले, साहेब लय चांगले, आणि घरातली बिचारी ती बाई म्हणते यांना काय कळते म्हणते, यांना काहीच कळत नाही म्हणते. तर घरात किंमत नसते काही लोकांना. आणि म्हणून बघा, स्वतःची किंमत तयार करा, प्रेमाने वागा, आपुलकीने वागा, घरात एकमेकांशी प्रेमाने जिव्हाळ्याने वागा, एकमेकांचा आदर करा, माता पित्यांची सेवा करत राहा. आणि विशेषतः सांगेल तुम्हाला, सरते शेवटी ही शाळा कॉलेज आहे, सरांचं तुलसी इंग्लिश स्कूल आहे. अनेक विद्यार्थी इथे शिकतात, अनेक जाती धर्माचे लोक आहेत इथे स्टाफमधले, पण तुम्ही आहात. सरते शेवटी मी तुम्हाला सांगेल बघा, की मुलांवरती लक्ष केंद्रित करा. जेवढं तुम्ही शिक्षणावरती लक्ष केंद्रित करता का नाही,
त्याच्यापेक्षा जास्त लक्ष त्याच्या स्वभावावरती, संस्कारावरती केंद्रित करा. कारण लोकांकडे मी आज पाहतोय, मुलांकडे पाहतोय, अपवाद वगळता वाह्यात जाणाऱ्या मुलांची संख्या वाढत आहे बघा. कमी वयामध्ये दारू पिणारे, कमी वयामध्ये व्यसनाधीन बनणारे पोरं आज पाहतोय बघा. मी नेहमी सांगतो, आम्ही जेव्हा लहान होतो किंवा तुम्ही जेव्हा पण लहान असाल, गावात एखाद्या बुजुर्ग माणसाला घाबरणारे गावातले सगळे पोरं पोरी असायचे. आज परिस्थिती अशी आहे की स्वतःच्या जन्मदात्या मायबापालाच लेकरं घाबरत नाही आणि बोलायची पण ताकद नाही. काही काही ठिकाणी फार वाईट परिस्थिती आहे. म्हणून जसं पोराच्या सॉक्सवर, पोराचा सॉक्स, त्याचे कपडे, त्याचा बूट, त्याच्या शाळा, क्लासेस ह्याच्यावरती जसं लक्ष केंद्रित करता का नाही, तसं सुसंस्कारावरती पण लक्ष केंद्रित करा. नाही तर त्या पोराला तुम्ही शिकवाल भले, तो वेल सेटल होईल, चांगला पगाराची नोकरी लागेल त्याला, पण तुम्ही जर माणसाशी कसं वागावं हे शिकवलं नाही, आईवडिलांशी कसं वागावं, बहिणीशी भावाशी कसं वागावं, पत्नीशी पतीशी कसं वागावं ह्याचे संस्कार जर दिले नाही, गुरुजनांशी कसं वागावं, धार्मिकता कशी जपावी, सज्जनता कशी अंगी आणावी, चांगले गुण कसे आत्मसात करावेत, वाईट गुण कसे सोडून द्यावेत, हे जर का तुम्ही शिकवलं नाही ना, तर तुमचा सगळा पैसा, सगळा वेळ हा पाण्यात जातो बघा. तुम्हाला सांगतो, तुम्ही भलेही तुमच्या वाट्याला तसं येत नसेल, मुलं माहीत नाही कोण, मी सांगू शकत नाही असं बोट करून की कोणाचे पोरं कसे आहेत, परंतु बऱ्याच घरांमध्ये असे लेकरं आहेत आज की मायबाप थक्क आहेत, बस डोळ्यातून अश्रू गळतात. भंतेजी ह्याला घेऊन जा हो, ह्याला श्रामणेर बनवा भंतेजी, तुमच्याकडे ठेवता का भंतेजी, ह्याच्यात सुधारणा होईल म्हणतात. तुमच्यापैकी कोणी असेल असं, हे फार वाईट आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माता पिता पहिले गुरु असतात. मी रिपीट करतो बऱ्याचदा, माता पिता पहिले गुरु असतात. त्या माता पित्यांनी आपल्या लेकरांना घडवलं पाहिजे. लेकरं जर घडवले नाही, मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो आहे, खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा उत्तम योग्य संतती कमवता आली पाहिजे. ते मायबाप खरे. आलं लक्षामध्ये. एकदा सर्वांनी, सरांचे सुपुत्र रोडे सरांचे दीपंकर यांनी श्रीलंकेवरून आमच्यासाठी सुंदर असं चिवरदान आणि परिष्कार दान आणलं आहे. जरा दीपंकरच्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन करावं. त्याला हे सुचलं की श्रीलंकेला मी आलो आहे, इथून मी चिवर आणावं, आणि म्हणून त्याचं विशेष कौतुक करतो, त्याच्याप्रती मंगलमैत्री व्यक्त करतो. सरांनी आम्हाला इथे बोलवलं, सरांच्याबद्दल विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो. इथे जरी वेळ झालेला असला तरी तुम्ही एवढ्या उत्साहाने बसलात, प्रसन्न चित्ताने बसलात. नक्कीच त्या घोंगडीवाल्यासारखे तुम्ही नाही आहात अशी मला तुमच्या चेहऱ्याकडे पाहून खात्री पटलेली आहे, आणि म्हणूनच मी बोललो. नाही तर मी पण आटोपतच घेतलं असतं, पण भंतेजी बाजूला मी संपत आला की म्हणतात बोला 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 बापा, किती बोला, बोलणं सुरू आहे. म्हणून पुनश्च एकदा तुम्हाला सूचना करेल की वेगवेगळ्या विषयांवरती प्रवचन आपल्या चॅनलवरती आहेत. दी ग्रेट हॅपीनेस नावाचं आपलं यूट्यूब चॅनल आहे. आमचा हेतू आहे, उद्देश आहे, बुद्ध बाबासाहेबांचा, संत महापुरुषांचा ओरिजिनल विचार, रियल विचार तो जनमानसांपर्यंत पोहोचला पाहिजे. मनुष्य प्राण्याला या जीवनाचा अर्थ समजला पाहिजे, हा आमचा शुद्ध हेतू आहे. या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ग्रेट हॅपीनेस निर्माण करावा हा आमचा हेतू आहे. त्यासाठी आपलं चॅनल काम करतंय. म्हणून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब कराल, प्रवचन शेअर करत राहाल, लाईक करत राहाल, एकमेकांना पाठवत राहाल अशी अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो. सरांनी मला इथे बोलवलं, आपल्या टीमने संपूर्ण मला इथे बोलवलं, त्याबद्दल पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करून माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विराम देतो. साधु 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 भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.
भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।